नमस्कार मित्रांनो, कसे काय तुम्ही? सध्या मी केरळमध्ये आहे आणि केरळमध्ये असताना मी फक्त एकच गोष्ट नोट केली इथं की राज ठाकरे जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो मुद्दा घेऊन चालत आहे, मराठी माणसांचा जो मुद्दा आहे किंवा मराठी भाषेचा जो मुद्दा आहे, तो खरोखर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी त्या गोष्टीला मान्य करतो आणि मॅक्झिमम मी सुद्धा मराठीच भाषा वापरतो. परंतु मी नागपूरला राहत असल्यामुळे नागपूरमध्ये कसं MP हा लागून आहे आणि नागपूर हा ऑलरेडी मध्य प्रदेशाची राजधानी होती काही अगोदर. आता ते महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु मराठी भाषा जे महत्त्वाची आहे याच्यासाठी आहे की मी आता जेव्हा साऊथ इंडियामध्ये फिरत आहे तर इथं जर तुम्ही हिंदी बोलले तर तुम्हाला म्हणजे असं तुच्छ समजलं जाते. हे लोक तुम्हाला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणार. मग तुम्ही काही असो, तुम्ही मग फक्त ते इंग्लिशमध्ये जर तुम्ही विचारलं तर ते थोडं मग तुम्हाला रिस्पेक्ट देतात. पण जर तुम्ही हिंदी बोलले की समजून जाते तुम्हाला त्याने तुच्छ समजलेला आहे, अरे हा कुठून आलेला आहे असं समजतात. म्हणून राज ठाकरे साहेबांचा जो मुद्दा आहे, जो राज ठाकरे साहेब जो मुद्दा घेऊन चाललेले आहे मराठी माणसाच्या मराठी भाषेचा, माफ करा, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणून मराठी भाषा जपा, जसं हे साऊथ इंडियन लोक करत आहे. आता इथं एखादी व्यक्ती जर बाहेर प्रांतातून, जसं आपण म्हणतो परप्रांतीय व्यक्ती आलेला आहे, तर परप्रांतीय व्यक्तीला जर इथं काम करायचं असेल तर अगोदर त्याला इथची मूळ भाषा शिकायला लागते. जर त्याला मूळ भाषा इथची बोलता आली, समजता आली, तरच त्याला काम भेटणार. कारण मी आता इथं नॉर्थ ईस्टचे काही लोक भेटले मला, त्याच्यानंतर नेपाळची काही लोक भेटले, काही UP बिहारवाले भेटले. साले इथं येऊन त्यांची भाषा शिकतात, पण साले आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपली भाषा नाही शिकत. मराठी चांगली नाही वाटत. इतकी येऊन सालं तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड हे भाषा बरोबर शिकतील, पण ते आपली मराठी भाषा कधीच नाही शिकणार. म्हणून म्हणतो, आपल्या इथं जर आपल्याला जर परप्रांतीय व्यक्तीला कामावर ठेवायचं असेल तर त्याला मराठी येणं अनिवार्य आहे. स्वतःही मराठी बोला आणि त्यालाही मराठी बोलणं शिकवा. बस माझं एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद.